चांगला आहे. मी आणि मम्मी निघालो कीर्तनाला. आज गोकुळाष्टमी आहे ना म्हणून. खांदे बहार कोटी घे प्रभू के जीवन पायी पिटी झाला समसुरन सरोजम सांग नीलाबुदाम गगन वेद पाणी मंडल मंडना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव बलहासं श्री विक्रम चिंतन पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदबोधते प्रदेश लिंगराज देव सदा सूयमान समाधिस्थ मुरदे भजे ज्ञानदेव मौन ज्ञानेश्वरा करुणाकरादय तुमचा पावन धर्मचराचरी मनोजम मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजवानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे जनी निंदते सर्व सोडून जावे
विनी वंद्यते सर्व भावे करावे गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः 16व्या शतकात एक तारा चमकला बास द्यायला थोडा बास परवा जिजाऊच्या उदरी शिवबा जन्मला घडविले स्वराज्य देणे सुखावली प्रजा परश्री माते समान जा होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला कधी विसरणार नाही राजे वंदन तुम्हा करण्याला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की पवन सूत हनुमान की धरा विठला प्राप्तस्थळी प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी विशेष सहकार्य उत्कृष्ट मृदुंगमनी हरिभक्ती परायण आदरणीय निलेश महाराज आणि महाराजांच्या संपूर्ण बालगोपाल मंडळी धर्माचे कार्य करत असताना आपलं आयुष्य त्यांनी या धर्म कार्यासाठी संप्रदायासाठी समर्पित केलेलं आहे माझ्यासहित संपूर्ण संसारिक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत संसारामध्ये घरी 2 लेकरं असली तरी त्यांची जबाबदारी आयुष्यभर नको नको करते आहे परंतु ही लोकांची लेकरं दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी या ध्येयानं सांभाळणं त्या लेकरांना घासातला घास देणं ही जबाबदारी सोपी नाही घडवणं वाढवणं भविष्यातले हे लहान मुलं बाल गोपाल गायक आहेत वादक आहेत प्रवचनकार आहेत कीर्तनकार आहेत या देशाची आणि धर्माची जबाबदारी खांद्यावर घेऊन धर्माचं कार्य या ठिकाणी आदरणीय निलेश महाराज करत आहेत महाराजांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि त्यानंतर हार्मोनियमची साथ या ठिकाणी इनामके बाबा तुम्हाला धन्यवाद देतो सुंदर हार्मोनियमची साथ आहे त्यानंतर गायनामध्ये प्रतिवर्षी प्रमाणे ज्यांची साथ लाभते महाराज हरिभाऊ महाराज मनापासून धन्यवाद जुनी मंडळी वारकरी वैभव आहे त्यांच्यानंतर आम्ही आहे तुम्ही आहे म्हणून महाराज आम्ही आहे कसं आहे हा धर्म आणि संप्रदाय महाराज हा कलाकारावर नाही टिकलेला हा वारकऱ्यावर टिकलेला आहे कारण कलाकार वेगळे आणि वारकरी वेगळे त्यात फरक आहे म्हणून धन्यवाद देतो हरिभाऊ महाराज आहेत त्यानंतर त्यांच्या साथीला या ठिकाणी शिवाजी महाराज आहेत महाराज तुम्हालाही धन्यवाद देतो अतिशय तळमळीचं गायन आहे तुमचं मनापासून धन्यवाद आणि संपूर्ण बालगोपाळ मंडळी ग्रामस्थ नाथाचीवाडी पंचक्रोशीतील ध्वनी मंडळी विनेकरी बाबा इकडं सणाबाई मीराबाई मुक्ताबाई सखूबाई माता भगिनी मंडळी आहेत त्यानंतर आज या ठिकाणी विशेष उपस्थिती आमच्यासाठी आदर्श मार्गदर्शक असणारे श्रद्धास्थान आदरणीय संतोजी महाराज भागवत त्यांच्या चरणी या ठिकाणी नमन करतो जमलेल्या सर्व गाव परगाव पंचक्रोशीतील संत सज्जन मायबाप वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी
मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी उल्लेखलेला अभंग रूपी गवळण जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती पंचमवेद असणारे श्री संत तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंग रूपी गवळणी तो तुकोबाराय गोपाळांमध्ये झालेला संवाद व्यक्त करतात विठ्ठल विठ्ठल. संवाद हा रूपक अलंकारानं दर्शवून देतात. त्याचा तात्विक अर्थ आपल्याला विवेचनामध्ये स्पष्टीकरणासहित पाहायचा आहे विठ्ठल. प्रसंगी परिहार देणं वाक्याचं इथे कर्तव्य आहे. त्या न्यायानं मौजे नाथाची वाडी या गावामध्ये चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री हनुमंतरायाच्या या भव्य दिव्य अशा दरबारामध्ये अखंडतेनं गेल्या जवळजवळ किती वर्षापासून 48 वर्षापासून म्हणजे जवळजवळ चौथं तप पूर्ण होता. 4 तप म्हणजे सोपं नाही बरं का. जे 4 तप या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी भाविक भक्तांकडून या परमात्म्याच्या दरबारात घडलेली आहे. तपाचं सामर्थ्य मला दिसून येतंय बरं का, दिसून येतंय आणि दिसलंही पाहिजे. तपाचे सामर्थ्य तपिंदला मूप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. तपाशिवाय पर्याय नाही बरं का. ते तप कोण्या प्रकाराने होतं कलियुगामध्ये सोपं साधन आहे. अनंत जन्मी चित्तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाद असं नामस्मरणानं सोपं तप होत आहे. पर्याय परंतु खाल्ल्यावर रूप येतं. ऐकताय ना. तो खाल्ल्यावर रूप येतं आणि तप केल्यावर परमात्म्याचं स्वरूप कळतं विठ्ठल विठ्ठल. तपाचं सामर्थ्य घडलेलं आहे. त्या सामर्थ्यानं 48 वर्ष म्हणजे जवळजवळ वडीलधारी मंडळींपासून आदरणीय शांतीनाथजी बाबा असतील किंवा सिद्ध सद्गुरु शंखनाथजी बाबा असतील यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी हा वाढलेला घडलेला हा धर्म परमार्थ आहे, हा समाज आहे माझ्यासहित. आणि 48 वर्ष म्हणजे जवळजवळ इथं जमलेल्या 50% अधिक मंडळींचं वय सुद्धा 48. अखंडतेने असं चालत राहावं. कारण इथून पाठीमाग आपल्या वडीलधारी मंडळींना याचाच आधार होता म्हणून सुख समाधान. तुम्हाला मला याचाच आधार आहे. आणि इथून पुढे सुद्धा या धर्म संप्रदायाचा अध्यात्माचा नामसंकीर्तनाचा आधार या कलियुगामध्ये मानव जातीला सजीव सृष्टीला आहे आणि निसर्गाचा संरक्षण आणि संवर्धनाला हेतू बाजूला राहता कामा. 48 वर्षापासून या ठिकाणी सप्ताह घडतोय, धर्म संप्रदाय कीर्तन भजन होत आहे. याच्या पाठीमाग हेतू काय आहे गैरसमज व्हायला नको आणि श्रद्धेची अंधश्रद्धा व्हायला नको म्हणून स्पष्ट करणं अतिशय गरजेचं राहत आहे. विचारसागरामध्ये व्याख्या आलेली आहे की कोण्या प्रकाराने का होईना जीवाला द्वैतातून अद्वैतापर्यंत घेऊन जाऊन त्याच्या बुद्धीचा निश्चय करणं हा ग्रंथाचा संताचा हेतू आहे. आणि सोप्या भाषेत जर व्याख्या केली, आता सुशिक्षित आणि सुसंस्कृत मंडळी माझ्या समोर बसलेली आहे. मानवी जीवनाला आत्मिक समाधान लाभावं, शारीरिक स्वास्थ्य लाभावं, दीर्घायुष्य लाभावं, नवे नवे आत्मसाक्षात्कारापर्यंत त्याला घेऊन जावं. निसर्गाचं संरक्षण संवर्धन हा ग्रंथ संताचा हेतू आहे. म्हणून हा अट्टहास या इहलोकामध्ये या धर्म संस्कृतीच्या आधाराने गरजेचा आहे. आणि हा अट्टहास तुम्ही आम्ही या नाथाच्या वाडीत करू यात नवल नाही. गाव असेल, तालुका, जिल्हा, महाराष्ट्र राज्यात या भारत देशामध्ये हा धर्म आणि संप्रदाय आहे यात नवल नाही. जवळजवळ हा धर्म आणि संप्रदाय जगाच्या पाठीवर 160 देशामध्ये अतिशय तीव्रतेनं याचा प्रसार आणि प्रसार होतो आहे. जागृती होते आहे याच्या आधारानं. नवे नवे या धर्माच्या संप्रदायाच्या आधारानं तुम्ही आम्ही संसाराची उपरतीने आनंदी पंढरी करतो, पंढरीची वारी करतो. त्यात नवल नाही, हे आपलंच आहे. आपण आपल्या जीवाच्या पलीकडे जोपासलं पाहिजे. परंतु देशाच्या पलीकडून परदेशातून फॉरेनर मंडळी सुद्धा पंढरीच्या वारीत सहभागी होतात आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करतात.
कारण जगातील प्रत्येक या जीवाला कळून चुकलेला आहे की मानवी जीवनाच्या समाधानासाठी, शारीरिक स्वास्थ्यासाठी, दीर्घ आयुष्यासाठी, कल्याण आणि उद्धारासाठी एकमेव धर्म आणि एकमेव संप्रदाय म्हणजे तो वारकरी संप्रदाय. विठ्ठल विठ्ठल 48 वर्षापासून हा अट्टहास या पवित्र पावनाच्या साधू संतांच्या पदस्पर्शाने घडलेल्या या भूमीमध्ये घडत आणि प्रसंगी सप्ताहातील आजचा हा सांगतेचा काल्याचा दिवस आहे. सांप्रदायिक आलिखित नियमानुसार पहिल्या दिवशी नामपर, देवपर, संतपर, उपदेशपर अशा नेयानं सांगतेच्या काल्याच्या आदल्या दिवशी अगोदर मागणीपर प्रकरणातील अभंग सेवेसाठी आणि बंधन राहत आहे. काल्याच्या दिवशी चरित्र ते उच्चारावे. जन्मोत्सव साजरा होण्याच्या अगोदरचं चरित्र हे रात्रीच्या श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी घडलेलं आहे. त्यामुळे काल्याच्या कीर्तनातलं चरित्र हे गोकुळात घडलेलं गोपाळांसमवेत, गोपिकांसमवेत ते उच्चारण करायचं आहे. आता याच्यात गफलत करू नका बरं का. उच्चारण आणि आचरण भगवान श्रीकृष्णाने जेवढं काही चरित्र केलेलं आहे त्याचा फक्त उच्चार करायचा, त्याचं नामस्मरण करायचं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. त्याच्या नामाचा उच्चार आणि चरित्राचा उच्चार. गोपाला गोपाला दे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला दे प्यारे नंदलाला. आता बसणाऱ्या मंडळींना, श्रोते मंडळींना जशी मर्यादा कीर्तन कसं ऐकावं, करेल जो कोणी बेडूक होऊनी जन्म म्हणून कीर्तनामध्ये कसं बसावं, कसं कीर्तन ऐकावं याला मर्यादा. कीर्तन करायला सुद्धा त्यांना नारदाच्या गादीवर उभं राहिल्याच्या नंतर या कीर्तनाच्या नारदाच्या गादीवरून काय बोलावं याची मर्यादा. भक्ती इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून यंतरी मूर्ती खसावी श्रीची. ऐसी कीर्तन मर्यादा असतात. या मर्यादेमध्ये कीर्तन घडलं पाहिजे. कारण कीर्तन चांग होय. जिथे कीर्तनाची जागा शोभा तेथे साक्षात पांडुरंग उभा. त्या कीर्तनाचा अधिकार आहे. ब्रह्मीभूत काय होत असे कीर्तन, म्हणून कलियुगा माझी करावे कीर्तन.
कीर्तनाचं सामर्थ्य आहे, कीर्तनाचा अधिकार आहे. कलियुगामध्ये फार असं महत्व आहे. नामसंकीर्तन साधन करी झोपे चढतील पापे जन्मांतरीचे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. मर्यादा कीर्तन करून सुद्धा मर्यादा कीर्तनातून काय बोलावं. आणि जर त्या मर्यादेमध्ये घडत नसेल पथ्य सांभाळावे. विठ्ठल मात्र घेतल्याच्या नंतर त्या नियमामध्ये त्या मर्यादेमध्ये ती पथ्य पाळूनच घडलं पाहिजे. नाहीतर थोडा अजून स्पष्ट बोलू का? ज्याला चांगलं करता येत नसेल त्याला चांगलं करू नये, पण वाईट तरी करू नये. म्हणून नसेल घडत आपल्याकडं सांप्रदायिक नियमानं तर प्रामाणिकपणे संसार केलेला बरा, तो स्वर्गाचं सुख देईल. नाहीतर दंभानं अहंकाराने केलेला परमार्थ सुद्धा कीर्तन आणि भजन सुद्धा नरकात घेऊन जाईल. विठ्ठल विठ्ठल भजन श्रद्धा नाही. ऐकताय ना? ज्या भजनामध्ये भाव नाही, त्या भजनामध्ये श्रद्धा नाही, ते भजन ओंगाळवाना. म्हणून ते सुरात नसू द्या, तालात नसू द्या, बरं का? सुरात नसू द्या, तालात नसू द्या, त्याला लाईट नसू द्या, त्याला माईक नसू द्या, काय असू द्या, भावे गावे शुद्ध करून या चित्त. तुझा भाव आहे देव तरी आज तुला भाव पाव. भावे विना देव न कळे, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. म्हणून मर्यादा. कीर्तन करता मर्यादा. त्या काळाच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण करायचं, फक्त उच्चारण करायचं, आचरण करण्याचा प्रयत्न करायचा. नाहीतर देवाच्या नावाखाली पळवाट काढून बरीच मंडळी बोलतात. देवानं चोऱ्या केल्या, देवानं खोड्या केल्या, देवानं लबाड्या केल्या, मग आम्हाला काय होते? देवानं खोड्या केलेल्या आहेत, देवानं चोरी केलेल्या आहेत, पण हे पडताळून पाहिलं पाहिजे. फक्त कथाभागानं नाही, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. हा कथाभाग तात्विक दृष्टीने आणि तत्वज्ञानानं पाहिला पाहिजे. देवानं खोड्या कशाच्या केल्या आहेत, देवानं चोऱ्या कशाच्या केलेल्या आहेत. हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले, हे पडताळून पाहिलं पाहिजे. देवानं केलंय ते तर सगळं मानवाने करायचं म्हटल्याच्या नंतर देवानं गोवर्धन पर्वतही करंगळीवर उचलला होता. आपल्या गड्याला 2 पायल्याचं दळण उचलत नाही. देवानं वडवानळ नावाचा अग्नी सुद्धा गिळला होता, 12 गाव अग्नी गिळला होता. आपल्याला उत्पत्तीचा चटका सहन होत नाही. पण देवाची बरोबरी करू नये. देवाची बरोबरी ही कथाभागानं चरित्रात, देवाची बरोबरी जीवशिव ऐक्या नाही, देवाची बरोबरी आत्मा परमात्म्याच्या मिलनाला नाही, तात्विक दृष्टीने देवाची बरोबरी ही कथाभागानं चरित्रानं करू नये. म्हणून देवाने काय केलं? देवानं तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी करतो अशी शक्ती त्या परमात्म्याची आहे. काय करायचं, काय नाही करायचं.
परमात्मा तो सामर्थ्यवान आहे, म्हणून त्याचं फक्त उच्चारण करायचं. आणि ते देवाच्या नावाखाली सुद्धा देवानं 16,108 बायका केल्या, मग तू लफडी करतो का? देवाच्या नावाखाली तू चाटळपणा कशाला करतो बाबा? तुला तर आचरणच करायचं असेल ना देवाच्या नावाने, आचरण कोणाचं सांगितलंय? आचरण हे प्रभू श्री रामचंद्राचं सांगितलेलं आहे. म्हणून फक्त काल्याच्या दिवशी 48 वर्षामध्ये काल्याचं कीर्तन फक्त ऐकायचं आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं फक्त उच्चारण करायचं, त्याचं आचरण करायचं नाही, ही मर्यादा आहे. म्हणून त्याचं उच्चारण करत असताना, काल्याच्या कीर्तनातून करत असताना अनन्यसाधारण महत्व असं या काल्याच्या कीर्तनाला. काला आपण सोप्या भाषेत जर बोलायला गेलो तर का आला, या नाव काला. जन्माला का आला याचं उत्तर शोधणं. नवे काला. अजून आपल्याला व्यावहारिक जीवनात दही भाताचा काला माहितीये, दूध भाकरीचा काला माहितीये. नवे या ठिकाणी या मडक्यामध्ये तयार केलेला दही आणि लाहीचा काला आहे, हा प्रतीक काला आहे. परंतु साधू संतांच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने तात्विक काला हा जीव शिवाचा आहे, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा काला आहे. विठ्ठल हो, म्हणून काला जाणून घ्यायचा आहे आणि काल्याचं महत्वही जाणून घ्यायचं आहे. अनन्यसाधारण महत्व आहे. जो काला नाथाच्या वाडीमध्ये घडतोय, श्री हनुमंतरायाच्या, पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या, भाविक भक्तांच्या, नवे देवाच्या सानिध्यामध्ये नामस्मरणाच्या आधारानं जो काला घडतोय, अनन्यसाधारण असं महत्व आहे की हा नाथाच्या वाडीत घडणारा काला हा वैकुंठात सुद्धा घडत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठात काला काय? काल्याचा घास सुद्धा नाही. तुका म्हणे काला वैकुंठी. मग कुठे आहे काला? विशेषतः लाभ संत संगे कथा त्रिवेणी संगम. कथा त्रिवेणी संगम. संतांच्या संगतीमध्ये आणि परमात्म्याच्या दरबारामध्येच घडत असतो, तसा पुढेही घडत नाही. आणि विशेष लाभ आहे संत संगती. कारण आजच्या दिवशी या काल्याचा जो प्रसाद आहे, म्हणून बरीच मंडळी या भावनेने येत असतात. 7 दिवस जरी कीर्तनाला यायला जमलं तरी काल्याच्या कीर्तनाला आलंच पाहिजे.
कारण आजचा हा पगाराचा दिवस आहे. पगाराचा म्हणजे प्रसादाचा दिवस आहे, महाप्रसादाचा दिवस आहे. आणि विशेष असा प्रसाद आहे, कारण प्रसाद काय खातोय याला महत्व नाही, तो प्रसाद कोण देतोय याला महत्व आहे. भानुदास किती गातो प्रसाद देतो पंढरीनाथ. आज तो पंढरीनाथ परमात्मा सुद्धा कुणाच्या रूपाने येऊन या कार्याचा प्रसाद आपल्याला देऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून विशेष असा लाभ या काल्याच्या कीर्तनामध्ये या प्रसंगाला प्रसादाच्या माध्यमातून घडत आहे. आता जमलेली मंडळी सर्व प्रसादाची वाट पाहताय. पाहे प्रसादाची वाट, पण त्याला अट आहे. पाहे प्रसादाची वाट, पण त्याला अट आहे. काय? प्रसाद घ्यायचा आहे, पण प्रसादच्या ताटात घ्यायचा आहे, ते ताट धुवून घ्यायचं. आता हा जो प्रसाद आहे, हा प्रसाद जो दही आणि लाहीचा आहे मडक्यातला, तो हातात कुणी घेईल, पात्रात कुणी घेईल, त्या ताटातही कुणी घेईल, भांड्यातही कुणी घेईल. परंतु हे हात धुणं सोपं आहे, ते ताट धुणं सोपं आहे, ते भांड धुणं सोपं आहे, आणि हा प्रसाद घेणं सोपं आहे. परंतु तात्विक दृष्टीने जर पाहिलं तर साधू संतांनी केलेला उपदेश म्हणजे हा प्रसाद आहे. हात ठेविला मस्तकी आणि प्रसाद देऊन गेले. साधू संतांनी सद्गुरु माऊलीने दिलेली दीक्षा म्हणजे हा प्रसाद आहे. आणि हा प्रसाद घेण्यासाठी ताट धुवून घेतलं पाहिजे. कोणतं ताट? हे ताट म्हणजे आपलं शुद्ध निर्मळ अंतःकरण आहे, ते धुवून घेतलं पाहिजे. कारण त्या शुद्ध अंतःकरणामध्ये तो परमात्मा वास करतो आहे आणि येऊन राहतो आहे. म्हणून काला त्या ठिकाणी घडतो आहे. कारण तुमच्या आमच्या समोर जे आपण मडकं पाहत आहोत, या देहाचं प्रतीक म्हणजे समोर बांधलेलं ते मडकं आहे. या देहाचं, देहालाही मडकं म्हणते का? देहाला घट म्हणते का? देहाचं प्रतीक मडका. देहामध्ये दही आणि लाही आहे. दही म्हणजे परमात्मा जो तुमच्या आमच्या देहात शिव, आणि लाही म्हणजे जीवा म्हणजे तुम्ही आम्ही आहे. श्री संत जनाबाई बोलतात, जीव शिव दोन्ही खुंटे गे, प्रपंचाचे नेते गे, लावणी पाचे बोटे गे, तू ये रे बाळ विठ्ठला, सुंदर माझे जाते ग, फिरते दोते ग, ओव्या गाव की तू ये रे बाळ विठ्ठला. जीव आणि शिव या देहात आहे. म्हणजे त्या मडक्यात जसे दहीलाई आहे तसं या देहामध्ये जीव आणि शिव आहे. त्या दहीलाईचं मिलन आणि या जीवाची होडीला चरणी फिरविला घट, होडीला चरणी. त्या मडक्यातला काला खाण्यासाठी मडकं फोडावं लागतं. काय करावं लागतं? आता कीर्तन झाल्यावर आपण काय करणार आहोत? मडकं फोडणार. मग मडकं फोडून त्याच्यातला भात दहीलाई खायचा, कारण ते सार आहे. मडकं हे आसार आहे, कारण ते त्रिगुणाचं आहे. कारण त्याला 3 धागे म्हणजे त्रिगुणानं बांधलेला. आणि त्रिगुण आसार, निर्गुण हे सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून ते मडकं फोडल्याच्या नंतरच आतमधलं दही लाई खायला मिळत आहे. तसं ह्या मडक्याचा देहभाव आणि देहबुद्धी टाकून दिल्याच्या नंतरच आतमधल्या परमात्म्याचं जीव शिवाचं ऐक्य होत आहे. तसं नाही. म्हणून माझे तुकोबाराय बोलतात, काम क्रोध माया हा घट भरून टाकला. म्हणजे या देहावरती असणारा भाव आम्ही टाकून दिला, मी आणि माझेपणा टाकून दिला. त्यावेळेस परमात्म्याचा अनुभव या देहात आला, तो अनुभवाला आला. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. नाही तर बरीच मंडळी काय करतात, काल्याचे कीर्तन झाल्यावर मडकं फोडल्याच्या नंतर जरी दहीलाही नाही मिळालं तरी मडक्याची खापरं घरी घेऊन जातात. ती घरी न्यायची नाही, ती टाकून द्यायची आहे. देहभाव टाकून द्यायचा आहे. कारण हे कलियुगात नाथाला उलटच होतंय बरं का. नाथाच्या घरची उलटीच खून, पाण्याला मोठी लागली तहान. याच्या जरा अद्वैताचा परोक्षाचा सिद्धांत आहे बरं का. पाण्यात तहान लागत नाही, तहान लागली तहान लागली. वळकणीचं पाणी आढ्याला जात नाही, पण आढ्याला गेलं
कुंडलिनी मूलाधारापासून ब्रह्मरंध्र चक्राचं भेदन करून गेली, हा भाग आपल्याला नंतर पाहायचा. पण सरळ सरळ जरी अर्थ घेतला तरी आज बाईम्या नवलच देखिले वळचणीचे पाणी आढ्याला गेले, आतमध्ये गागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले बांधोनी. कलियुगात उलट झालं बरं का, वळचणीचं पाणी आढ्याला गेलं. हे रीतच कलियुगाची अशी. मडके खावोनी भात टाकोनी दिधला, बकऱ्याच्या पुढती देव कापीला, नाथाच्या घराची जनार्दनी मार्ग जाणेल तो गुरु घरचा बेटा, वो नर कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा. विठाला विठाला हा प्रतीक आला, परंतु प्रतीक आल्याच्या आधारानं तात्विक कार्यापर्यंत जायचं, सगुणाच्या आधाराने निर्गुणापर्यंत जायचं. सगुणाच्या संगी आलो निर्गुणाचे, किंवा निर्गुणी पावलो सगुण भजता. म्हणून या मडक्यातला काला त्याला पूजता पूजता, मडकं फोडून त्यातला काला खाता खाता गुरुच्या कृपेनं या देहातला जीव ब्रह्म ऐक्याचा काला तुम्हा आम्हाला सेवन करायचा. म्हणून त्या काल्यापर्यंत घेऊन जात असताना रूपक अलंकारानं सजवलेली ही गवळण आहे जी सेवेसाठी निवडलेली आहे. गोपाळ रानावनामध्ये गायी चारतात, खेळ खेळतात. पण गायी चारत असताना, गायी वळत असताना त्या गायी सर्व गोपाळांना आवरतीलच असं नाही बरं का. कारण या गायी म्हणजे उपमा दिलेली आहे. वाळवंट म्हणजे तुमचं आमचं शरीर आहे, गोकुळ म्हणजे तुमचं आमचं शरीर आहे. इथंच रामायण आहे, इथंच महाभारत आहे, इथंच मथुरा आहे, इथंच कंस आहे, इथंच गोकुळ आहे, इथंच नंद आहे, यशोदा आहे, कृष्ण आहे, गोपाळ आहे, गौडणी आहे, सगळे इथंच आहे. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. दही सांडले का? सांडू द्या. तांब्या बरंच सांडले. तिकडे गोकुळात 9 लक्ष गाया, एवढं दही एवढं तूप. एखाद्या वेळेस जर एखादं म्हशीचं रेडकं चुकलं तर ते दह्यात खचून मारायचं. एवढं दही आणि एवढं तूप असायचं. तिथं तांब्या भरायचं काय घेऊन बसला विठाला. हे गोकुळ आहे, हे वाळवंट आहे. कुळ इंद्रियांचा समूह, गोनाम इंद्रिय. कुळ समूह आहे, इंद्रियांचा समूह हे वाळवंट आहे. आणि इथं इंद्रिय विषय विकार, त्यांना इंद्रियांना पशु आणि पक्ष्याची उपमा दिलेली आहे. पशुची अनेक ठिकाणी उपमा दिलेली आहे. विकार असतील, काम असेल, क्रोध असेल, लोभ असेल, मद असेल, मत्स्य असेल, दंभ असेल, अहंकार असेल, याला उपमा दिलेली आहे. दर्शन करून देत असताना कधी शरीराला वस्ती म्हटलं, वस्ती कर वस्ती आला. कधी शरीराला गाव म्हटलं, देहाच्या गावाला. कधी शरीराला घर म्हटलेलं आहे, कधी शरीराला झोपडी म्हटलेला आहे, कधी याच देहाला शरीराला बंगला म्हटलेला आहे. बंगला खूप बनाया बे अंदर नारायण सोया, इस बंगले को बीच पवन का खंबा रे, बंगला खूप बनाया बे अंदर नारायण सोया. बंगला नवे नवे याला
याला पिंजराही म्हटलं बरं का. पिंजरा 3.5 हाताचा पिंजरा बांधिला आतमध्ये राखू बैसविला. 3.5 हाताचा म्हणजे आपापल्या हाताने मोजला तर 3.5 हाताचा बरोबर बरं का. माझ्या हाताने मोजू नका. हाताने आपापल्या हाताने मोजायचे 1 2 3 आणि 3.5 बरोबर 3.5 होतो आहे. इथपर्यंत नाही मोजायचे, इथपर्यंत मोजायचे. म्हणून 3.5 हाताचा पिंजरा बांधिला आतमध्ये राघू बैसविला. आता उपमा दिली राघू. आत्म्याला राघू म्हटलं. आत्म्याला राघू म्हटलं कारण तो राघोबा इथं आलेला आहे आणि एक दिवशी याच्यातून निघून जाणार आहे, उडून जाणार आहे. उड जाएगा एक दिन पक्षी रहेगा पिंजरा खाली. देहाला पिंजरा, आत्म्याला राघू. अजून एका ठिकाणी वर्णन केलं बरं का. ऐकताय ना तुम्ही. गाडी मोडीचा पिंजरा केला, गाडी मोडीचा पिंजरा केला. आतरा घोबाबाई चढला, आतरा घोबाबाई चढला, आतरा घोबाबाई याला उपमा दिले. होता या देहामध्ये, या देहाची निर्मिती प्रकृतीमधून झालेली आहे, मायेतून झालेली. त्यामुळे या शरीरामध्ये विषय आहे, विकार आहे, वासना आहे. या वासनेला सुद्धा एका पशुची म्हणजे गायीची उपमा दिलेली आहे. वासना ओढार गाई गड्या, वासना ओढार गाई. तिला वळायचं जरा अवघड आहे. गोपाळ वळण्याचा प्रयत्न करतात पण त्यांच्याकडून ह्या गायी वळल्या जात नाही, वासना आवरली जात नाही. कारण जन्म घेण्याला, जन्म मरणाच्या रहाड गाडग्यात संसारात अडकण्याला कारणीभूत पाप, कर्म आणि वासना. आणि वासना भयानक आहे. ती पहिली गाय. दुसरी गाय आहे मनेरी. मनेरी गाय म्हणजे मन. तुमचं आमचं जे मन आहे ना त्याला सुद्धा गायीची उपमा दिली आहे, मनेरी गाय. ती फार ओढाळ आहे बरं का. तिचं वर्णन केलं. मन ओढाय ओढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल हाकल हिर जाय पिका. एखादं कळपाने असं ओढाळ जनावर असतं. ढोर म्हणजे काय, जनावर. असं ओढाळ असतं. त्याला मालकानं किती माघारी फिरवलं तरी ते पुन्हा पिकावरच जातं, पुन्हा पिकावरच जातं. असं ओढाळ जनावर म्हणजे तुमचं आमचं मन आहे. ती मनेरी गाय. त्याला किती आवरलं तरी आवरत नाही. कारण त्याचा स्वभाव कसा आहे, बहु चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ, असं मन आहे ते. अरे त्याचं वर्णन करताना असं वर्णन केलं की हे मन जगाच्या पाठीवर सर्वात काही गतिमान असेल तर ते कोण आहे, ते मन. म्हणून मन पाखरू पाखरू याची काय सांगू मात. आता होत भुईवरी गेलं गेलं आभाळात. आता इथं होत क्षणात. इथं बसल्या बसल्या मी तुम्हाला दिल्लीला घेऊन जातो बरं का. दिल्लीतून डायरेक्ट विना विमानाचं मुंबईला घेऊन जातो समुद्र चौपाटीवर. गेले भक्त मंडळी, बोलता बोलता गेले पण देहानं नाही. कशाने गेले, मनानं गेले. ते असं मन चंचल आणि चपळ आहे. नवीन नवीन त्याचं वर्णन करताना चंचल चपळ आहे.
मनाचं सामर्थ्य एवढं आहे. गती सुद्धा मनावरच अवलंबून आहे. परमगती ही मनावरच अवलंबून आहे आणि अधोगती सुद्धा मनावरच अवलंबून आहे. गती अधोगती मनाची युक्ती. म्हणून मन लावा एकांती संत संगे मन एव मनुष्याना कारण बंध मोक्ष. मनच बंधनाला आणि मुक्त अवस्थेला कारणीभूत आहे. म्हणून या मनाचं वर्णन केलं. जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट सुद्धा आहे. बरं का, ते देवाजवळ गेलं तर चांगलं आहे. पण देवाकडे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतात. माझ्या मनाला छंद, माझ्या मनाला छंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद. माझ्या मनाला किंवा मला ते भाव घे राही किंवा देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दे देवा, संसार व्यसनी पडून दे. कारण मन असा आहे, मन जहरी जहरी याच ज्ञान रे तंतर. अरे तू साप बरा काय बरा काय बरा, मन जहरी जहरी याच ज्ञान रे तंतर. विंचू साप बरा त्याने उतारे मंतर. विंचू आणि साप चालला तर काहीतरी उपचार करता येईल, मंत्रोपचार करता येईल. पण मनाला काही एखादा छंद लावला आणि त्याला काही एखादा नाद लागला तर तो नादच पुरा करणार. विठाला विठाला काय मी वासना आटोक्यात येत नाही, मनही आटोक्यात येत नाही. म्हणून काय करायचं ते सामर्थ्य सद्गुरूकडे आहे, गुरुकडे आहे. तुका म्हणे म्हणून त्यांच्या हाती येईल गुरुचे बळ. परमात्म्याच्या बळाने हातात येणार आहे. म्हणून देवाला विनंती काय केली जाते, मागणी केली जाते मनाला दिशा देण्यासाठी. म्हणजे गोपाळांच्या समवेत त्या परमात्म्याच्या सहकार्याने या गायी वळल्या जातात, तशा गायी वळल्या जात नाहीत. म्हणून माझे तुकोबाराई बोलतात, कारण त्यावेळेस त्या गोपाळांमध्ये माझे तुकोबाराई सुद्धा होते. कारण जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर तुकोबाराई प्रत्येक अवतारामध्ये देवाच्या बरोबर होते. त्यामुळे तिथं गोपाळांमध्ये सुद्धा होते. त्यावेळेस ते बोलत होते, त्यांना सांगत होते की आता काय करू आपण. गाया मग फक्त फिरतात फिरतात खातात पितात, परंतु त्या मुक्त आहे, मोकळ्या आहे, भरकटलेल्या आहे. आपण त्यांना बोलू म्हणून चला म्हणतात. चला बरं, काही वेळेस गाया वळायला जा म्हणतात, काही वेळेस काय म्हणतात जा. उपदेश करत असताना जा म्हणतात. पंढरीशी जारे आले म्हणून जा म्हणतात. अनेक ठिकाणी दारे दारे तुन दाच्या पोरा उपदेश करताना जा म्हणतात. परंतु या गोपाळाला जर म्हटलं जा तुम्ही तुमच्या गाया वळा तर त्यांना वळता येणार नाही. म्हणून तुकोबाराय काय म्हटले, मी स्वतः तुमच्या बरोबर येतो. तुम्हाला पंढरीला जा म्हटलं म्हणजे तुम्ही पंढरीला जाताच असं नाही. म्हणजे जन्मास येऊन पाहिले पंढरी. मग किती गेले पंढरीला, गेलेच असं नाही, जातीलच असं नाही. तुकोबारायांना पंढरीचं महात्म्य ज्ञात आहे. भू वैकुंठ पंढरी आहे, तीर्थाचे ते मूळ, व्रताचे ते फळ आहे. ती पंढरी आहे, त्यांना महात्म्य माहिती आहे. त्यामुळे ते इच्छा करतात, नवनवे प्रतिज्ञा करतात. जाईन के माये तया पंढरपुरा, जाईन के माये तया पंढरपुरा, तीन माहिरा बोलिया, तीन माहिरा प्रतिज्ञा करतात. वाचवी ठाल गाईन, वाचवी ठाल गाईन, नाचत पंढरी, नाचत पंढरी, नाचत पंढरी, नाचत पंढरी दाईना, वाचवी ठाल गाईना. साधा मेरे धन धन जपग रे साग, सारे ग सारे ग सारे ग वा. नाचत पंढरी, नाचत पंढरी प्रतिज्ञा करतात, त्याची इच्छा व्यक्त करतात. हरी ऐसे आहे माझे मनी, लोळेना संतांच्या रजकनी इच्छा करतात.
परंतु जी त्यांची इच्छा झाली ती त्यांची प्रतिज्ञा. तुम्ही आम्ही जा म्हणून जात नाही, तुमची जबाबदारी कोण घेणार आहे? त्यावेळेस माझे तुकोबाराय बोलतात, चला हो पंढरी दारू जीवाचा जीव लगा पाहू संत महता होतील भेटी. साधू संतांच्या भेटी होती. अरे आनंदी नाचू वाळवंटी सांगू सुखाची गोष्टी. या साधू संतांच्या भेटीमध्ये त्या पंढरीची वाट चालू. म्हणून चला बोलता, चला जाऊ पंढरीला, चला पंढरीला, साधू संतांच्या त्या माहिराला भेटाया सावळ्या श्रीहरीला, चला जाऊ पंढरीला. म्हणून त्यावेळी त्या गोकुळामध्ये गोपाळांच्या समवेत असणारे माझे तुकोबाराय त्या गोपाळांच्या दिशेनं शब्द उद्गारत आहे. या अभंगरूपी गवळणीच्या पहिल्या चरणात अनेक पद्धतीने बाहेर धाव घेतलेली आहे. रानोनाने फिरत आहेत त्या गायी. हे विषयांच्या पाठीमागे ही इंद्रिय धाव घेतात. शब्द स्पर्श रूप रस गंधाच्या पाठीमागे इंद्रिय धाव घेतात. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय धाव घेतात. ती बाहेर धावतात. बाहेर डोळ्याने जग पाहतात, विषय पाहतात, भोग पाहतात, भौतिकाच्या पाठीमागे धावत राहतात. पण आता वळू डायरेक्ट युटर्न मारतात. बरं का, डायरेक्ट युटर्न. भरपूर आता वनवन भरपूर झाली, धाव भरपूर झाली. आता वळू. पण कुठं वळू? त्या गायी एके ठिकाणी वळू. आणि या शरीरामध्ये या इंद्रिय रूपी गायी ज्या विषय वासने विचारांच्या पाठीमागे धावत आहेत, त्या गायी सुद्धा आता बाहेर धावणारे आत वळू. कुठं वळू? आत वळू. कारण पारमार्थिक बाह्य कर्म हा बाह्य रंग आहे, परमात्मा अंतरंगात आहे. त्यामुळं परमात्म्याला पाहण्यासाठी आत वळावं लागेल. कुठं? आत वळावं. कारण देव आहे हृदय मंदिर ईश्वर. त्याचा आत्मा देही असते, देहीचे गुण असते. त्याच्या हृदयामध्ये करावं. मम मानसी जीवलोकी जीवभूत सनातन एक हरी आत्मा जीव शिव. आत वळावं. म्हणून ह्या गायीच्या धावतात ना, आत वळा. हे नरा
बघतरा जीव हा खरा नो हे माया तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया आतमध्ये बळा कारण देवाला तर पाहायचं असेल लक्ष लावून अंतरी कृष्णा पाहती नर उघड्या डोळ्यानं खरं दिसत नाही खरं पाहायला ज्ञान दृष्टी पाहिजे आणि डोळं झाकून ज्ञान दृष्टीनं अंतरंगात डोकावून पाहावं लागतं खरं काय खोटं काय आत पाहावं लागतं कारण खरं काय खोटं काय हे आता आपल्या मनाला अंतर्मनालाच माहिती जगाला माहिती नाही आणि तिकडे कोर्टालाही माहिती नाही सगळ्यात मोठं कोर्ट म्हणजे आपलं अंतर्मन आहे अंतरंग आहे त्याला माहिती आहे काय खरं काय खोटं परमात्म्याची गोडी परमात्म्याची अनुभूती हे अंतरंगामध्ये आहे म्हणून चला वळू काय या काही आत वळू बैसू जेवू येते आता बसू जेवू आता बसलेलो आहोत आणि जेवायचं आहे पण कुठं एके ठाई कुठं एके ठाई नाही तर इथं चार तिथं कट्ट्यावर चार कोट्यावर चार खुर्चीवर चार रस्त्यावर चार कुठं बैसू जेवू एके ठाई एकाच धर्म आहे मंडप आहे विशेष प्राधान्य आता काय घरात बसले म्हणजे घराच्या ओसरीला बसले गोट्यावर बसले अजून तर घरच सुटलं नाही संसारात सुटला नाही तर परमात्मा मंदिरातच नाही तरी अंतरंगामध्ये परमात्म्यापर्यंत आपण कधी पोहोचणार आहोत तसं ध्यान नाही अंतरंगामध्ये त्या मनाने एकाग्र होऊन पोहोचावं लागतं परंतु सांगणं आहे माझं बरं का आता बसलाय बसा तुम्ही पण भविष्यात परत सांगणार घरातून बाहेर निघा तुम्ही आता जर नाही निघला तर एक दिवस तुम्हाला ओढून बाहेर काढणार हो इच्छा नसते बाहेर निघायची पण निघावं लागतंय बाहेर कारण सगळी सोय करून ठेवली बरं का सोय सगळ्याची करून ठेवली तुमचंच नाही माझंही तेच आहे मी आता घरातून बाहेर निघतोय म्हणून बरं आहे नाही निघलो तर एक दिवस बाहेर काढणारच आहे ना तुम्ही घरादारासाठी किती काय करा बरं का तुझे घर नसतं म्हणायला माझे अरे तू म्हणशील माझे घर मेल्यावर तुझे घर वेशीच्या बाहेर मसरमट्यात घर कायमचा मुक्काम आहे तिथं सगळी सोय झाली आता फक्त मरायचं तर राहिले बरं का हा सगळी सोय झाली बरं का निळकंठ भाऊ तुम्हाला सांगतो तेरडीला लागणारे बांबू सुद्धा तयार आहे बांधायला सुतुळी तयार आहे यंदा पाऊस कमी असला तरी 2 वर्षाचं सरमाडे जपून ठेवलंय कुंभार दादा मडक सुद्धा बनवून तयार ठेवलंय त्यानं हरदचं कापड सुद्धा दुकानदार बघतोय गिराईक अजून येत नाही खांदेकरी सुद्धा तयार आहे खांदेकरीची कमी नाही लोक विसाव्या दिल्यानंतर खड मारायला सुद्धा तयार आहे 5-5 गोटे घेऊन मारतात ना लाकड तोडून सुद्धा बर का तयारी करून ठेवलेली आहे ओले लाकडं चालत नाही म्हणून लाकडं वाळून ठेवले बर का पावसाळ्यात जर नाही तसं पेटलं रॉकेल आणि पेट्रोल सुद्धा तयार आहे नाही तसं जमलं माझी गाडी म्हणून ज्या गाडीत फिरला त्या गाडीचं उगाळलेलं टायर सुद्धा लावून पेटवायची तयारी आहे पेटवणारा सुद्धा तयार आहे फक्त मरायचं बाकी विसरू नका संसारातून बाहेर निघायचा बसायचा पण कुठं एके ठाई एका ठिकाणी बसायचं कारण आता फिरून जीव थकलाय भागलाय खूप वनवन झाली
बहु केली वनवन पायी पिटी झाला शिव. ही वनवन कोणती माहिती? या जन्माची नाही. एखादा म्हणेल महाराज अहो या संसारात किती ताप आहे, किती दुःख आहे, किती धावपळ आहे, दगदग आहे हो, जीवाला विश्रांती नाही, आराम नाही. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची सेवा करता करता संसाराच्या तापानं तापलोय. आता वनवन भरपूर झाली, पण ती वनवन नाही, ही किरकोळ आहे. माणसाच्या जन्माला जे आलेलो आहोत ते पाठीमाग किडा मुंगीच्या कोल्या कुत्र्याच्या एक येऊन कोटी कोटी फेरा जन्माला फिरून वनवन करून आलोय. मग आता परत हा जन्म संपल्यानंतर पुन्हा त्याच जन्माला वनवन करायला जायचं नाही. म्हणून आता भरपूर वनवन केली. आता परमात्म्याच्या दरबारात बसून ही वनवन चुकवायची. पाय दुखायला लागलं, शिन झाला, हा शिनही जाणार आहे, कारण दुःखही जाणार आहे. कारण पाहता तुझे मुख पांडुरंगा अनंत जन्मीचे भाग गेला, शिन गेला आणि अवघात झाला इथं आल्याच्या नंतर, इथं बसल्याच्या नंतर, एके ठाई बसल्यानंतर. म्हणून खांद्यावरती भार आहे, पोटात भूक आहे. भार हा कर्माचा आहे, भार हा जन्माचा आहे. खांद्यावरती ओझ आहे. इथं संसारातलं वजन आहे. इकडे काय कोणाच्या खांद्यावर महाराज, कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे आहे. परंतु हे ओझ जन्म मरणाच्या राहड गाडग्याचं ओझ आहे, म्हणून ते खांद्यावर आहे. परंतु हे ओझ घालवण्यासाठी पोटात भूक आहे. ही भूक कशाची आहे? तर परमात्म्याच्या प्राप्तीची भूक आहे. परमात्मा भेटीला पंढरीनाथा, भेटीला पंढरीनाथा. पंढरीत पांडुरंग परमात्म्याच्या भेटीची ओढ लागली, ही भूक आहे पोटात. तुका म्हणे लागली भूक तुझे पहावया मुख. तुझं ते श्रीमुख पाहण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्याचं दर्शन घेण्यासाठी भूक लागलेली आहे. म्हणून तुकोबाराय बोलतात खांदी भार पोटी भूक. आता काय खेळायचे सुख, आता काय करायचं? आता म्हणजे भूक लागली ना, मग आता धावा, पळा. तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा, कारण हरी तुका म्हणे धावे, तुका म्हणे धावे. मग अवघे परवे, मग अवघे परवे, बहु केली वनवन पायी पिटी धारासीन. वनवन थांबवायचे असं तर काय करावं लागेल? हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण. विठोबा रघुमारी
कारण सगळं जाणार आहे, फोटोच राहणार आहे. म्हणून आपली लवकर सोय करून ठेवायची. कधी काढताय फोटो मग? कारण तुम्हाला सांगतो, अहो जिवंतपणी जित्या माणसाला जेवढी किंमत नाही ना, त्या माणसाला मेल्यावर किंमत नाही. कोणाला? त्या माणसाच्या फोटोला. म्हणून आपली सोय करून ठेवायची. ज्ञानेश्वर वर्षापासून नाही, 100-150 नाही, 400 वर्षापासून कित्येक पिढ्यानपिढ्या या ठिकाणी त्या पवित्र भूमीमध्ये काला आणि काल्याचे कीर्तन ऐकत आलेले आहे. परंतु काला हा तत्वज्ञानी आणि तात्विक दृष्टीने तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. सद्गुरूच्या कृपेनं जीवशिवाशी ऐक्य पावला पाहिजे. म्हणून हे चिंतन. नाही तर कथा भाग चालत आलेलेच आहे, चरित्रात उच्चारण आहेत आणि रात्री ही जन्मापर्यंत चरित्र तुम्ही ऐकलेलंच आहे, याच्यात काही शंका नाही. गोकुळात चरित्र केलेलं, परंतु भगवान श्रीकृष्णाचं परमात्म्याचं पूर्ण अवतार राम आणि कृष्ण यांचं जे चरित्र आहे, पूर्ण अवतार आहे, त्यामध्ये परमात्म्याचं चरित्र असं असतं की जसं की सूर्य उगवण्याच्या अगोदर सूर्याची किरण तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचतात आणि सूर्याचं दर्शन नंतर होतं, तसं परमात्मा अवताराला येण्याच्या अगोदर त्याची लक्षणं ही दिसून येतात. म्हणून परमात्मा अवताराला येतो, त्याचं आयोजन आणि प्रयोजन तुम्ही रात्री ऐकलं असेल. धर्मरक्षावय अवतार घेशी आपल्या पाळीशी, परित्राणाय साधून विनाशायचे दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवानी, किंवा यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारताभ्युत्थानात् धर्मस्य तदात्मनः. आयोजन प्रयोजन म्हणजे आता, परंतु परमात्मा हा अवताराला येण्याच्या अगोदर संकेत देत असतो. कारण अवताराला त्याला आणावं लागतं. म्हणून पृथ्वीवरती दैत्य मातले पाप वाढलेला आहे, साधू संत ऋषीमुनींचा छळ चाललेला आहे. त्यामुळे हे ऋषीमुनी साधू संत मंडळी ही धरणी माता सुद्धा गायीच्या रूपानं वत्साच्या रूपानं स्तुती करून परमात्म्याला अवताराला करताय. धन्य तुझं कृपा सिंधू म्हणत आपला तो बोलस अवताराला येण्याची इच्छा करतात. मग तो परमात्मा निश्चित करतो मी येणार आहे, येणार आहे. त्यामुळे त्याच्याही अगोदर देवादिक असतील, साधू संत ऋषीमुनी असतील, या गोकुळामध्ये कुणी गोपाळ झाले, कुणी गायी झालेले आहेत, कुणी गवळणी झालेले आहेत, नवे नवे कोणी झाडं झाले, वेली झाले, दगड झाले, माती झालेले आहेत. पशु पक्ष्याच्या रूपानं का होईना, दगड मातीच्या रूपानं का होईना, देव या इहलोकामध्ये गोकुळामध्ये जन्म घेणार आहे, आपला अवतार कार्य करणार आहे. त्यामुळे त्याची संगती पंगती देवासोबत घडावी म्हणून तुझी हे संगती निश्चित होणार आहे, व्हावी म्हणून या ठिकाणी देवादिक सुद्धा त्याच्या अगोदर दिसून येतात. देव येण्याची ही लक्षण आहे, ही चिन्ह दिसून येतात. म्हणून अगोदरच वसुदेव आणि देवकी, उग्रसेनाचा मुलगा कंस, कंसाच्या दरबारामध्ये महामंत्री म्हणून वसुदेव आहे. वसुदेव वासुदेवाचा गफलत करू नका बरं का. वसुदेव पिता आहे, वासुदेव हा पुत्र आहे, भगवान श्रीकृष्ण आहे. नाही वसुदेवाचा वासुदेव, वासुदेवाचा वसुदेव असं नको व्हायला. वसुदेव आहे, महामंत्री आहे, सामर्थ्यशाली, शक्तिशाली आहे. त्याचा मित्र नंदराजा गोकुळातला, आणि नंदराजाचं कंसाचं वैर आहे बरं का. मग आता हा महामंत्री जर वरचढ झाला वसुदेव, तर तो नंदराजाला मिळेल आणि आपल्याला राज्य हस्तगत करेल. म्हणून कंसाने युक्ती केली. देवकी आपली बहीण, वसुदेवाचं पहिलं लग्न झालं होतं, पहिली पत्नी तिचं नाव रोहिणी. वसुदेवाला आता ही देवकी दिली, लग्न थाटामाटात केलं. वरात काढली, वरात रथाचं सारथ्य केलं, आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगायची सगळं प्रमाण यावर असं बोलण्याचा. 8 बाईचं पुत्र वदिलं तू जसे ऐकून मानसिक क्रोधावला घेऊन घडलं महाराजा हातात धरला. वसुदेवी बंदी घाण्यात टाकलं. पहिला मुलगा, दुसरा मुलगा, तिसरा मुलगा, साही माती बाळा 7वा घेऊन माहिती रोहिणीच्या उतराला 8वा पुत्र जन्माला. परंतु तो जन्माला आल्याच्या नंतर त्याला इकडे गोकुळात न्यायचा कसा, कुठे न्यायचा असा प्रश्न पडला. तर ती 8 वर्षाची मोठी प्रगत झाली. सांगायला लागली नंदाच्या घराला मदने गोकुळाला. मला गोकुळ माया उपदेशते टीव्ही मध्ये आणि येते या न्यायाने घेऊन जा. हे रात्री तुम्ही कथा भाग पाहिला बरोबर, या नाही मग त्याला उचलला कमाला तुम्ही पायाची पद्धती घडली, त्याला चकली घेतलं. जिथं देव जन्माला आला ना बरं का, तुम्ही म्हणताल मथुरा होती, कंस होता, राक्षस होते, दैत्य होते, दानव होते, कड्या होते, कुल्प होती, बंधनं होती. पण जिथं देव जन्माला आला ना तिथं पायाची बंधने गळत. हा भक्त राक्षस झोपतात आणि भक्त जागे होतात.
त्या नाथाच्या वाडीमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त कृष्णाचा जन्म आहे. देव जन्माला येणार म्हटल्यावर भक्त जागे होता, राक्षस गरीब होता. आलं लक्षात? मी त्या मथुरेतलं सांगतो, इथलं नाही सांगतो. देव जन्माला आला, भक्त जागे झाले, दैत्य झोपले. मग तिथून उचललं, म्हणजे घरातून बाहेर आला. तो पाऊस पडतोय, काळा कुठं आणणार. कृष्ण जन्मला सखे कृष्ण जन्मला. परंतु बंदीखान्यात तिथं कशाचा आनंद कशाचा उत्सव साजरा करायचा हो? बरं का, देवाची तुलना करणाऱ्या माणसांनी एक गोष्ट लक्षात घ्या. बरं का, देवाची तुलना तत्वाने करायची, चरित्राने करायची नाही. कारण देवाच्या वाट्याला सुद्धा जेवढं दुःख आणि जेवढं कृष्णाने भोगलंय, मला वाटत नाही नाथाच्या वाडीत दौंड तालुक्यात कोणी भोगला असेल. अहो, जन्माला ते कारागृहात बंदीखान्यात आले. कुणाचा जन्म, कुणाच्या लेकराचा जन्म झाला का जेलमध्ये? झाला का? नाही. अरे देव आहे. परंतु कर्मे श्रीराम वनवासा गेला, करणे रावण शेव पावला. कर्मे दशरथ योग गेला, योग घडाचे झाले बंदीखान्यात. त्या मुलाला आपल्या लेकराला वाचवण्यासाठी बापानं डोक्यावरती घेतलेला, नंदाच्या वाड्याला घराला निघालेला. धोधो पाऊस पडतोय, ढगांचा कडकड, विजांचा गडगडा, धोधो पाऊस चालला. यमुना नदीला पूर आला. नदीतून पलीकडे जायचे, नदी दुथडी करून वाहते, पलीकडे कसं जायचं? प्राणाची पर्वा करत नसतो तो बाप असतो. बरं का, तुम्ही नेमकं टायमिंगला ऐकलं ना? आपल्या मुलाचं प्राण वाचवण्यासाठी प्राणाची पर्वा करत नसतो तो बाप असतो. म्हणून तो वसुदेव एक लेकराचा बाप होता, म्हणून त्याचं प्राण वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता नदीत शिरला. परंतु पाणी गुडघ्याला आलं, मांडीला आलं, कमरेला आलं, छातीला आलं, गळ्याला आलं, नाकातोंडात पाणी जायला लागलं. बापाचा जीव गुदमरायला लागला. मग त्या लेकराला दया आली. कुणाला? देवाला दया आली. बापाचा जीव गुदमरायला लागला ना, देवाला दया येते. बरं का, बापाचा जीव गुदमरायला लागल्यावर ज्या लेकराला दया येते तो देवच असतो. म्हणून त्या देवाला दया आली. पुरं चालला आचरण तिने लावला, अंकुश पूर्व सरला, नदी पार केली. पलीकडे कृष्णा ठेवलं, माया लागलं. तिकडे माया आल्यावर रडी माया खरे आकांत ज्याने आलं. तिकडे कृष्ण जन्माला आल्याच्या नंतर मध्यरात्र रामाचं जन्मोत्सव, जन्मचरित्र पाहिजे तर दिवसा 12 वाजता उन्हाच्या, आणि इकडे कृष्णाचं रात्री. काग सखे मध्यरात्री चंद्र थांबला, काग सखे मध्यरात्री चंद्र थांबला, कृष्ण जन्मला सखे, सुमंतीला कळालं, तिनं नंदाला सांगितलं. एका गवळणीला कळालं, तिनं दुसऱ्याला सांगितलं. गवळाना सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक झाले एक पुढे ताटी वाटी सुटला, ऐशी गलबल झाली. हो, पुढे आठवून एक रीती कथा गाती गाणी. या न्यायाने जन्म झाला, कृष्ण वाढायला लागला. परंतु इकडे कृष्ण जन्माला आला, इकडून तिकडे गेला. आकाशवाणीमध्ये कळाला, तुझं रागीमध्ये उपदाला मजा आली. इकडे काम झालं, सरकार सुटलेला. इकडे मीटिंग बसली. मीटिंग मध्ये माझा कर्तन काळ गोपाळात वाढतोय, त्याला मारायचा कसा? मीटिंग बसली. मग मीटिंग मध्ये त्याला मारण्याचा विडा कुणी उचलायचा? तेव्हा सुद्धा 50% आरक्षण होतं महिलांना. बरं का, कधी तिकडं मथुरेत. मग त्या आरक्षणाचा फायदा घेऊन त्या कृष्णाला गोकुळात जाऊन मारण्याचा विडा उचलला. कुणी? पुतणीनं. भली मोठी 11 विकराळ राक्षसीन विडा उचलला. विडा उचलून आता कृष्णाला गोकुळात मारायला जायचंय. म्हणजे काय, राक्षसीन होऊन जायचंय का? नाही, नटून थटून मेकअप करून जायचं. लाली पावडर लावून, बोहया करून, या डबडू करून
आता पटलं गड्या, आता पटलं. खरं बोलल्यावर ना असा फुटका येतोय. होती कोण? महाराज सावध राहा. होती कोण? राक्षसी. झाली कोण? नामदेवराया बोलतात, नामा म्हणे आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा. असं स्वरूप असं रूप घेतलं जसं देवांगना अप्सरेसारखं रूप घेतलं ना तिथं आली. परंतु बालक मारत 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 आली. दिसायला सुंदर दिसत होती, पण आपल्या स्थानात विष घेऊन कृष्णाला मारायला आली होती. मारायला आली पण देव तो देव आहे हो. कसं आहे बरं का, कसं आहे, एखादा माणूस इथं जगताना लोकाला फसवील, भावाला फसवील, गावाला फसवील, पण देवाला नाही. नाही, देवाला फसू शकत नाही. अरे तो काय फक्त विटेवरती उभा आहे का? विठ्ठल म्हणजे विश्वामध्ये ठसलेला, भरून पुरून उरलेला देवनटाला नानापर्यंत भरून उरला चराचरी, कुठं नाही तो. त्याचं कायम लक्ष आहे हो. तो सगळं जाणतो, फक्त त्याला काही मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या पलीकडे तो जात नाही. नाही तर सगळं आहे. देव जाणता देव जाणता देव जाणता देव जाणता. माणूस कर्म करून कुठं जातो? जगाच्या पाठीवर कुठे गेला तरी आपल्या कर्माचं फळ सोबत घेऊन जातो. सोबत जेथे जातो तिथे कपाळच का, कपाळ घरी ठेवून जातो. कुठे गेला म्हणजे कपाळ म्हणजे हे नशीब, फळ सोबत घेऊन जातो. म्हणून ध्यानात ठेवायचं बरं का. पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतैर, काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतैर. तुझी सावली तुझ्या पासून कधी दूर होत नाही, तू केलेलं कर्म तुला सोडून जात नाही. शांतीनं तुला झोपू देना, अरे दिन रात तुला छळतैर. काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतैर. ज्ञाता म्हणून त्या देवाला जाणलं. दिसताना विष घेऊन आला, दूध प्राशन केलं, रक्त प्राशन केलं, विषय प्राशन केलं, पुन्हा तर नाश्त्यावारी गेली. हो, परत अनेक 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 दैत्य पाठवले, परंतु आले तसे गेले. हो, महाबळ भट आले, ब्राह्मणाचं रूप घेऊन आले. खटमट यावेळी शुद्ध होऊन जावे. खरे भाव नाही आला, नुसता भक्ताचं रूप घेऊन आला ना, भक्ताचं रूप घेऊन आला म्हणून वाचला. म्हणून एखाद्याला भक्त नाही ना होता आलं, त्याने नुसतं रूप जरी घेतलं ना तरी वाचलं बरं का. तो फक्त दाईना होईल बरं का, पण दाईना होईल जी दाईना महाबळ भटाची झाली. ओ जाणारे तुटाले पंचांग फाटले, जाणारे तुटाले पंचांग फाटले. आई गाई नाही खाली माती, बळीराम दादा बळीराम दादा बळीराम दादा खोट बोलतो. अरे बळीराम दादा खोट
काय विश्व दर्शन त्या परमात्म्याने यशोदामध्ये दाखवलेलं आहे. वाढायला लागला, फड्या करायला लागला, तोऱ्या करायला लागला. धन गोकुळ त्रस्त झालं, वैतागलेला आहे. परंतु गवळणीलाही आणि गोपिकांना गोपाळांनाही त्याची सवय झालेली आहे. कृष्णानं आमच्या घरी यावं, चोरी करावी, ते दूध खावं, एका हारानं तक्रार म्हणून निमित्त करून त्याला पाहायला जात होत्या. परंतु त्यांना जिकडे पाहिजे तिकडे कृष्ण. आता हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडी गेले, हरीने कामा घातलेला अचरा. याने त्यांना सगळीकडे कृष्ण दिसत होता. कृष्णाशिवाय करमत होतं, पण मुद्दाम काहीतरी जायचं. कृष्ण दिसत यात नवल नाही. विठ्ठल जळीच तळी भरला, सर्वं खलविदं ब्रह्म विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. सगळीकडे कृष्ण दिसायचा. वेळ लागलं होतं कृष्ण कृष्ण कृष्ण. कारण कृष्ण म्हणजे जो सावळा आहे, कृष्ण वर्णी आहे, तो कृष्ण आहे. आणि जो आकर्षित करतो, बरं का, कृष्ण शब्दाचा अर्थ काय? जो आकर्षित करतो तो कृष्ण आहे. पण तो असा आकर्षित करतो, असं आकर्षित केलं त्यानं की जिकडे पाहिजे तिकडे कृष्ण दिसायला लागला त्या गवळणीला, गोपिकांना. त्याच्याशिवाय चैनच पडत नाही. सासूत कृष्ण, सासऱ्याला कृष्ण, मुलात कृष्ण, नवऱ्यात कृष्ण. खोड्या करायला घरी येतोय, तर इथून खातोय, याचा त्याला भास व्हायला लागला. एक दिवस रानातून गवळण घरी आली. घरी आल्यावर पाहते काय, घरात कृष्ण चांगलं दही दूध तूप लोणी घेतलं, खात बसलाय. दार उठून गवळण आत आली तरी त्या कृष्णाला भीती नाही, कारण तो कृष्ण नव्हता, तिचा नवरा जेवायला बसला होता. पण हिच्या डोक्यात असा कृष्ण भरला होता, असा छंद लागला होता कृष्णाला, की त्याला कृष्ण दिसत होता. म्हणजे आता कसा सापडला म्हणले, रंगे हात पकडला म्हणले, आता तुला यशोदेकडेच घेऊन जाते. म्हणून कृष्णाला घेतला, ओढत चालली नंदाच्या वाड्याकडे. जाताना तिच्या मैत्रिणी सांगायला लागल्या, सखोबाई ठकोबाई जनाबाई कराबाई. अगं म्हणजे कुठं चालली गंगू, कुठं चालली? काय नाही म्हणली, अजिबात तुम्ही बोलू नका. अगं कुठं चाललाय म्हणली, काय नाही तुम्ही बोलू नका, तुम्ही त्याला सुकून ठेवलाय म्हणली, आता याला चांगला धडा शिकवते म्हणली. ओढीत घेऊन चाललेली आहे. नंदाच्या वाड्यासमोर गेली आणि यशोदेला आवाज दिला, यशोदे. गावाने फार आहे, यशोदेचा खट्याळ कान्हाबाई, घोड्या करीतो गणावयाला नाही. घोड्या केला किती भरपूर घोड्या केला, पण आता सापडला म्हणली यशोदा. नाकाने वांगी सोलती काय म्हणली, ये बाहेर म्हणली, आता दाखवते तुला म्हणली. यशोदा बाहेर आली वाड्यातून, कृष्णाला कडीव घेऊन आली आणि ही म्हणती, अगं बाया, असं म्हणते ना, तू तर तिथं, इथं कोण आहे? तुझा मरतोकडा नवरा तो उडीत आणला, मारत आणला इकडे. डोळ्यांना वेळ होत, गोपाळांना वेळ होत त्या कृष्णाला. पण या फड्या वाढल्याच्या नंतर त्यांना उपदेश केला, तुम्ही गाया घेऊन मग भगवान श्रीकृष्ण आणि गोपाळ इकडे वाळत म्हणते, यमुनेच्या नदी काठी गाया घेऊन गाया करायला पडायचे, इकडे खेळ खेळायचे, भरपूर खेळ
भरपूर खेळ आता आहे ना. प्रो कबड्डी चाललाय ना. प्रो कबड्डी सामने चालतात का तेव्हाही होता. हो तो रे तो रे तो. पण प्रत्येक खेळाच्या पाठीमागे तत्वज्ञानी शास्त्र शुद्ध खेळ आहे बरं का. हो अरे तू रे तू हो तू रे तू हो तू रे तू हे खेळ द्या. तू कबड्डी जोपर्यंत पाठीच्या अलीकडे तोपर्यंत हो म्हणजे जोपर्यंत माणूस संसार आहे तोपर्यंत म्हणजे अहम मूपणा मीपणा संसार आहे तोपर्यंत संसारात आहे तोपर्यंत. एकदा संसाराची पाठी ओलांडली की फक्त हू नाही आणि मी नाही. तू रे तू फक्त तू सत्य तू विठ्ठला. अरे त्याच्याही पलीकडे अजून मी तू पण जाऊ दे दुरी एकाची घोगडी पांघरू. शास्त्र सुद्धा खेळ. महिला मंडळ मधले सगळे खेळ झाले. गोपाळाचे झाले. गोपिकाचे खेळ आहेत ना. हो भूबाई 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 करण्यासाठी मन मोहण्यासाठी कृष्ण मधुर मधुर वादवितो वृंदावनी वेणू कमलाचा मायवा. अशी मुरली वाजवली अशी मुरली वाजवली. वाजवली मुरली. अरे मुरली नोहे केवळ बाण तिने हरिला माझा प्राण. घर सोडून धरिले रान मी घर धंदा विसरले. हरे सावलिया कैची वाजवली मुरली. अशी मुरली वाजवली आणि सर्व गोपाळांना मुरली वाजवायला शिकवली बरं का. आता सर्वांनी मुरली वाजवायला शिकायचं बरं का. कोणती मुरली? ही मुरली आहे. हा या मुरलीला नवद्वार आहेत. दहावद्वार एक बंद करून ठेवलं आईने तेल लावून तूप लावून. परंतु ही मुरली वाजवायची कशी?
ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी दोन्ही श्रीहरी जपेसना श्वासाने कर रे भजन गड्या तू श्वासाने कर रे भजन गड्या ही मुरली वाजवायच्या अशा न्यायानं मुरली वाजवून त्या परमात्म्यानं भगवान कृष्णानं गोपाळानं मोहित केलं आपल्या परम स्वरूपाचं दर्शन करून दिलं गोपिकांसाठी रास क्रीडा केलेली आहे रास लीला केलेली आहे जीव शिवाचं ऐक्य आत्मा परमात्म्याचं मिलन या तत्वाला प्राप्त करून दिलेले आहे ते परमसुख करून दिलेलं आहे या नाव रास लीला आणि ते परम सुखाचं परम तत्वाचं भोजन या नाव हा काल आहे म्हणून दमून भागलेले गोपाळ एका ठिकाणी बसले सर्वांनी शुद्धल्या सोडल्या आणि काला गेला विठ्ठल जय जय चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई या अभंगावर चिंतन महाराष्ट्रातील एक नामांकित कीर्तनकार हरिभक्त परायण आपल्या भागाचं वैभव प्रवीण महाराज चौधरी गाव खोर महाराज अगदी वेळेमध्ये या ठिकाणी आले आणि आपल्या सर्वांना उत्कृष्ट असं ज्ञानदान या ठिकाणी महाराजांनी केलेलं आहे ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सप्ताह शिवजगाच्या वतीनं भजनी मंडळाच्या वतीनं महाराजांना धन्यवाद देतो या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय महाराजांचा सन्मान या ठिकाणी होतोय महाराजांना पुढे जायची घाई आहे त्यामुळे या ठिकाणी महाराजांचा प्रथम सन्मान होईल सन्मान झाल्यानंतर लगेच या ठिकाणी दिंडी प्रदक्षिणेचा कार्यक्रम सुरू होईल आणि दिंडी प्रदक्षिणा आल्यानंतर या ठिकाणी महाआरतीचा कार्यक्रम होईल आणि आरती झाल्यानंतर या ठिकाणी महाप्रसाद होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे चला या ठिकाणी आपल्या नाथांजवाडी गावामध्ये गेल्या 2-3 वर्षापासून कीर्तनासाठी येणं होतंय या ठिकाणी आदरणीय भागवत महाराज असतील आणि आदरणीय आनंद नातू असतील वेळोवेळी मला वर्षभर कॉन्टॅक्ट करत राहतात कॉन्टॅक्ट मध्ये राहतात सेवा गावामध्ये घडावी म्हणून कीर्तनावर का बाहेर उभे राहिले होते पण त्यांचं लक्ष सगळं कीर्तनावर होतं त्यांच्यावर होतं त्यांच्या निमित्ताने धन्यवाद देतो महाराजांच्या या ठिकाणी आदेशाने येणं झालं महाराजांना धन्यवाद देतो आणि माझ्या गावामध्ये असं कार्यक्रमाचं नियोजन आहे त्यामुळं तुम्हा सर्वांची माफी मागून मी राजा घेतो या ठिकाणी आदरणीय महाराजांचा सन्मान सामाजिक कार्यकर्ते निळोभाऊ यांच्या हस्ते आता महाराजांचा सन्मान होतोय तो महाराजांनी स्वीकारायचा आहे सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये महाराजांचं स्वागत करा फोटो घ्या फोटो काढा महाराजांनी सांगितले फोटो काढा असं थांबा ना उभे राहा उभे राहा संयोजकांनी लगेच दिंडी सोहळ्याचं नियोजन करायचंय दिंडी थोडा जवळून घ्या मोठा आला पाहिजे
ज्ञानदेवात भगवान के हरे तू या इकडं. कुठे वाजला फटाकडा? फटाकडा कुठे वाजला? संपलं. चप्पल घेऊन आले. हा आले. कृष्ण आहे. कीर्तनात इतकी बडबड करत होता, माझ्याच मागे बसला होता. तर आता कीर्तनात चू 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 आवाज येईल. माझ्यासाठी नाही सांगत माझ्या मल्हारी निवारी
जय देव जय मंगल मूर्ति जमुना प्रेम साधन मूर्ति संत संगे सर्वकाम आनंद प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुका माझे चिदान पंढरीचा वार विठ्ठल रखुमाई गोपाळ पिऊ बाय कर बाय बाय कर बाय कल्पने विभागा पुढे पुढे तू पुढे निर्गुण पुढे ये ना वसुदेव देवकी नंदना तुकाला लोटांगणी सकळ देवादी देवा आनंदा महानुभवा आता विश्वात्मक देवे देवे राहे और मोहन मिलावे भवावे वेदांत जीवन लाडो सकल मिलती वारो रोका परस्परे करो भगवान रोका जय चंद्र गावो जो देवांग जगते गावो प्राण गावे वारसदा एवढी एवढीशे तुम्ही भाऊ माझे मला कौतुक आहे तुमचं भैया
पार चार्जिंग संपली याची. काहीतरी घेतो आला ओढ ना जा. आले आले. 4-8 दिवसात. ॲक्च्युली खूप लेट झाला या ब्लॉगला. मला हसू येते की मी इथं म्हणलेले 4-8 दिवसात येईल. आता लग्न झालंय तुझं, जाऊ दे. आलाय आलाय. नको, त्यांचा स्वयंपाक चाललाय. घेतलं पाण्याचं काय घे, पाणी तिथं. चौकशी अधिकारी आहे काय समजा फोटो काढते नको. तुमची चौकशी चांगली होणार आहे. थांबा. सोनू सोनू जांभळी का दिली? हा चला. चले म्हणे चल हिच्या घरी साक्षीच्या. हे आमचे बंधू. मी व्हिडिओ काढायला आले म्हणून. आता कर, आता लय वेळ घेते. शिवा फोटो व्हिडिओ डिलीट नको करू. स्वतःचा फोन असला म्हणजे मुद्दा म्हणून करशील. अरे भाऊ आहे तू माझा, आला पाहिजे बारका भाऊ. अभि जेवणाची ऑर्डर स्वीकारले जातील. आई बॅटरी पॉवर लो. प्रसाद सप्ताहाचा महाप्रसाद जेवण ह्यानी सप्ताहाची सांगता झाली आणि आता निरोप घेते आणि तेच व्लॉग थांबवते. थँक्यू सो मच गाईज. बाय.